का आम्हाला जेवण पाहिजे, का आम्हाला पाणी हवं आहे, का आम्हाला श्वास हवा आहे. तुमचा श्वास दाबून धरला तर तुम्हाला केव्हा मला श्वास मिळेल असं वाटतं, म्हणजे जीवन जगावं असं वाटतं प्रत्येकाला. पण ते जीवन नकोसं होतं. हे नकोसं होण्याच्या पाठीमागं काय कारण आहे, ते आहे दुःख. एखादी गोष्ट वास्तवामध्ये जर असेल तर तिचा स्वीकार करणं गरजेचं आहे. पण जी गोष्ट तुमच्या जर भ्रमात असेल, तुमच्या कल्पनेत असेल, विचारामध्ये असेल आणि तिला तुम्ही जर सत्य मानत असाल तर मग मात्र तुमच्या हातून जीवन निसटून जाणार आहे. पहिले लोक कधी विमे काढत होते, त्यांना विमे काढण्याची गरज पण नव्हती. आता प्रत्येकाला विमा काढावा लागतो, प्रत्येक वस्तूचा विमा काढता लोक, कारण त्यांना आधीच माहिती आहे खैचं नुकसान होणार आहे. की तुम्हाला जर ह्या जीवनाचा विमा काढायचा असेल तर ह्या जीवनाचा सर्वोत्तम विमा म्हणजे आनंद आहे. जर तुमच्या जीवनात आनंद असेल ना तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जिवंतच राहाल याची खात्री आहे. तुमच्या जीवनामध्ये जर आनंदच नसेल ना तर तुम्ही कुठल्याही छोट्याशा संकटाने कोलमडून जाल. भावना वेगळी आहे पण ती भावना तशीच आहे. कोणतंही नातं असू द्या त्याची एक जागा असते आणि ती जागा ज्यावेळेस रिकामी झाली त्यावेळेस ते दुःख होतं. आणि मग आपण एक लक्षात ठेवायचं, ते दुःख जे आहे ते आम्ही जेवढ्या लवकर भरून काढता येईल तेवढ्या लवकर भरून काढलं पाहिजे. मी नेहमी सांगतो की तुम्ही दुःख जे करता त्या दुःखामध्ये आनंद शोधा. कुठलीही गोष्ट तुम्ही जर गमावली तर त्याची चांगली बाजू शोधा. म्हणून ज्याच्याकडे आनंदाचा विमा आहे तो दुःखातसुद्धा आनंद शोधतो. त्याला सवय लागलेली आहे आनंद, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद शोधायचा. जेव्हा तुम्हाला प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आनंद शोधायची सवय लागते त्यावेळेस तुम्ही सकारात्मक बाजू बघता. मग जीवनात तुम्हाला जर स्वर्ग सुख जर भोगायचं असेल, स्वर्ग निर्माण करायचा असेल तर तुम्हाला आनंदाचा विमा काढला पाहिजे. मला सांगा सर्वात मोठी गोष्ट कोणती आहे या आपल्या आयुष्यामध्ये? मी जिवंत आहे की नाही. तुम्ही जे फोकस कराल ते तुम्हाला मिळतं, लक्षात ठेवा. तुम्ही ज्याचं चिंतन कराल तेच तुमच्याकडे आकर्षित होतं. तेव्हा मनामध्ये चिंतन जे आहे तुमचं ते चिंतन नेहमी कसं पाहिजे, सकारात्मक पाहिजे. आणि आम्ही सगळ्यांनी आनंदासाठी जगलं पाहिजे. तसं तुम्हाला जीवनामध्ये प्रत्येक प्रसंग जीवनाचा त्या दृष्टिकोनातून पाहता आला पाहिजे. तुम्ही जर पाहायला शिकले आणि तुम्ही जर आनंदावर फोकस करायला शिकले नेहमी तर तुमच्या जीवनामध्ये असा सुंदर विमा काढला जाईल की तुम्हाला दुःख हे तुमच्या वाट्याला कधी येणारच नाही. मित्र हो, मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठी जर भीती काय असेल तर ती मृत्यू आहे. आणि मृत्यू अशी गोष्ट आहे की जी अनिश्चित आहे. म्हणजे मनुष्य जे काही नियोजन करतो, जे प्रयोजन करतो ते सगळं नियोजन करत असताना त्याच्यामध्ये जो उत्साह असतो तो उत्साह एका गोष्टीने नष्ट होतो. ती गोष्ट म्हणजे मृत्यूचा आभास. मृत्यू तुमच्याकडनं अशी काही गोष्ट हिरावून घेते की ज्यामुळे तुमचे सगळे नियोजन उद्ध्वस्त होऊन जातं. मग त्यामुळे मी जे काही आयोजन करतो आहे, मी जे काही प्रयोजन करतो आहे, हे माझं प्रयोजन, माझं नियोजन काही अंशी का होईना सुरक्षित झालं पाहिजे. आणि म्हणून माणसं आजकाल विमा काढतात. मग एखादी वस्तू असेल, ती वस्तू घेण्याची त्याची ऐपत नसते, पण तरी पण तो ती वस्तू घेतो किंवा ते घर बांधतो किंवा त्या प्रकारची उलाढाल तो करतो आपली आर्थिक स्थिती नसताना देखील. अशा वेळेस माणसं त्याचा विमा काढतात, जेणेकरून जर त्या वस्तूचं नुकसान झालं तर जसं मेडिक्लेम करतो आपण, आजारी पडल्यावरती तो आजाराचा खर्च आपल्याला झेपणार नाही म्हणून माणसं मेडिक्लेम काढतात, तसं वस्तूंचा किंवा काही गोष्टींचा आपण काय काढतो, विमा काढतो, माणसांचा विमा काढतो. जर घरातला कर्ता पुरुष नसला तर आपण त्या कर्त्या पुरुषाचा विमा काढतो. विमा ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला दहशतीमधून काही अंशी मुक्त करते. जी भीती आहे मनामध्ये त्या भीतीवर मात करण्यासाठी विमा तुम्हाला मदत करतो. नाहीतर एक जीवन उद्ध्वस्त झालं तर त्याच्याबरोबर अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं. आणि म्हणून काही अंशी कवना पण आपण कुटुंबाची व्यवस्था टिकून ठेवण्यासाठी आपण विमा काढतो. वास्तविक पाहता विमा त्या व्यक्तीचा काही उपयोगाचा नाही ज्याचा आपण काढतो. हां, तुम्ही वस्तूचा काढला तर तो तुमच्या उपयोगाला येऊ शकतो. तसं जीवनामध्ये, मनुष्य जीवनामध्ये सर्वात मोठी दहशत आहे मृत्यू, दुःख. या दोनच गोष्टी अत्यंत त्रासदायक. दुःख जे आहे माणसाच्या जीवनामध्ये ते ज्यावेळेस पराकोटीचं होतं, ज्यावेळेस ते अतिशय तीव्र होतं त्यावेळेस माणसाला जीवन नकोसं वाटतं. माझ्याकडे जे काय आहे, जे कमवण्यासाठी माझं मी पूर्णपणे जीवन समर्पित केलं, ती गोष्टसुद्धा नको वाटायला लागतं सगळं. मग तो मान सन्मान नको, मला ते ऐश्वर्य नको, मला ती संपत्ती नको, मला काही नको. ज्याच्यासाठी
मी माझं रक्त आटवतो, ज्याच्यासाठी मी प्रचंड मेहनत करतो, ती सगळी मेहनत असो किंवा जंग मी पछाडणं असो, हे सगळं नको वाटतं जेव्हा माणसाला दुःख मिळतं. दुःखामध्ये माणसं अतिशय वैरागी बनतात. कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना रस शिल्लक निरस होऊन जातात. कुठल्याही गोष्टीत रस नाही. मग अशी जी अवस्था माणसाची येते, त्या अवस्थेमध्ये माणसाला जे जीवन मिळालं ह्या प्रकृतीकडून, परमात्म्याकडून, ते जीवनसुद्धा तो धिक्कारून देतो, त्याचा पण तिरस्कार करतो. लक्षात घ्या, आपण जे आहोत, ज्याच्यासाठी आपण अट्टहास करत होतो मला जीवन मिळावं, त्या जीवनाचे काही तास, काही दिवस, काही महिने, काही वर्ष मिळावे म्हणून लोक दवाखान्यामध्ये, मंदिरांमध्ये त्यांच्या पायऱ्या झिजवतात, लाखो रुपये खर्च करतात, दीनहीन होतात, नम्र होतात, आराधना करतात. ते आयुष्य नकोसं वाटतं लोकांना. आज आम्ही जेवण करतो का? आम्हाला जेवण पाहिजे, का आम्हाला पाणी हवंय, का आम्हाला श्वास हवाय. तुमचा श्वास दाबून धरला तर तुम्हाला केव्हा मला श्वास मिळेल असं वाटतं, म्हणजे जीवन जगावंसं वाटतं प्रत्येकाला. पण ते जीवन नकोसं होतं. हे नकोसं होण्याच्या पाठीमागं काय कारण आहे? ते आहे दुःख. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते दुःख प्रत्यक्षात पण नाही आहे. ते दुःखसुद्धा तुमच्या कल्पनेत आहे, विचारात आहे. एखादी गोष्ट वास्तवामध्ये जर असेल तर तिचा स्वीकार करणं गरजेचं आहे. पण जी गोष्ट तुमच्या जर भ्रमात असेल, तुमच्या कल्पनेत असेल, विचारामध्ये असेल, आणि तिला तुम्ही जर सत्य मानत असाल, तर मग मात्र तुमच्या हातून जीवन निसटून जाणार आहे. म्हणजे कोहळा देऊन आवळा घेतल्यासारखं होणार आहे. हां, कोहळा 250 रुपयाला असतो आणि आवळा तुमचा 2.5 रुपयाला पण नसतो. म्हणजे एक अतिशय क्षुल्लक गोष्ट तुम्ही मिळवण्यासाठी तुमचं अनमोल जीवन गमावता, तेही भ्रमामध्ये, कल्पनेमध्ये. मग हे जे घडतं अशा प्रकारे, तुम्ही बघा, समजा एखादा, आता तरुणांच्या जीवनामध्ये एकच दुःख असतं मोठं, तरुणींच्या जीवनामध्ये एकच दुःख असतं, प्रौढांच्या जीवनामध्ये वेगळं दुःख असतं, म्हाताऱ्यांच्या जीवनामध्ये वेगळं दुःख असतं, लहानांच्या जीवनामध्ये दुःख असतं पण त्याचा एवढा भास नसतो. परंतु तरुण झाल्यापासून जेव्हा दुःख सुरू होतं, तर तरुणांमध्ये प्रकृतीने तुम्हाला दिलेला भाव आहे, त्या भावापासून ज्यावेळेस तुम्ही तुटता, बरोबर आहे की नाही, त्याला ब्रेकअप म्हणता ना तुम्ही. ब्रेकअप ज्यावेळेस होतं त्यावेळेस मग ते मित्रांमध्ये असो, मित्रमैत्रिणींमध्ये असो, प्रियसीमध्ये असो, हे ब्रेकअप जे आहे, हे ब्रेकअप त्याला तोडतं आतून, पण ते कल्पनेमध्येच असतं. अन्न पाणी सोडतो, जीवन नकोसं वाटतं, नोकरीवर लक्ष नसतं, स्वतःच्या कामावर लक्ष नसतं, आईवडिलांकडे लक्ष नसतं, परिवाराकडे लक्ष नसतं, त्याला कोणीच नको. म्हणजे त्याच्या पूर्णपणे बुद्धीवर त्याचा प्रभाव झालेला असतो, भावनांचा. आणि जेव्हा तो त्या भावनेतून बाहेर येतो तेव्हा त्याला स्वतःचं हसू येतं. काही वर्षांनी जेव्हा तो मागं वळून बघतो तेव्हा तो परमेश्वराला आभार मानतो, देवा बरं झालं माझं ब्रेकअप झालं तेव्हा. मग ते कळतं भविष्यामध्ये की जर आपलं आयुष्य जर सोबत पुढे गेलं असतं तर किती भयंकर झालं असतं. म्हणजे जीवनामध्ये आज प्रत्येकाला ज्याप्रमाणे त्या भावनांच्या जाळ्यामध्ये माणसं गुरफटतात, भाऊ एकमेकावर किती प्रेम करतात, हां, पण जेव्हा लहान असतात तेव्हा. पण जेव्हा मोठे होतात, प्रॉपर्टीचा विषय येतो, जेव्हा बायका होतात, तेव्हा तेच भाऊ एकमेकाचे दुश्मन बनतात. कशामुळे? कारण ते हा संपत्तीला, जमिनीला, ह्या सगळ्या गोष्टींना ते फार महत्त्व देतात, ह्या लक्षामध्ये. आणि म्हणून ज्या स्त्रीकडून मला सुखसुविधा मिळतात ती स्त्री जवळची वाटते. आई आता ठीक आहे, होती आई, एका मर्यादेपर्यंत ठीक वाटते, मग त्या स्त्रीचं महत्त्व वाटतं. आपल्या भावापेक्षाही ती स्त्री महत्त्वाची वाटते. म्हणजे ही जी भावना आहे, प्रकृतीने दिलेल्या ज्या भावना आहेत, त्या भावनांच्या आहारी जाऊन माणसं
स्वतःचं अस्तित्व विसरून जातात आणि मग दुःखाचा डोंगर स्वतःसाठी रचतात. मग त्याच्यामध्ये सरकार दखल देतं आणि कायदे तयार करतं. सरकार उंबऱ्याच्या बाहेर तुमच्यावर दखल देतं इथपर्यंत ठीक आहे, पण सरकार जेव्हा तुमच्या उंबऱ्याच्या आतमध्ये घुसतं ना, तेव्हा मित्रांनो तुमचं जीवन राजकारण बनून जातं. तुम्ही या समाजाच्या हातली एक कठपुतळी होऊन जाता. तेव्हा कायदा कानून हा उंबऱ्याच्या बाहेर जेवढा राहील तेवढं जीवन माणसाचं सुरक्षित आहे. पहिले लोक कधी विमे काढत होते? त्यांना विमे काढण्याची गरज पण नव्हती. आता प्रत्येकाला विमा काढावा लागतो. प्रत्येक वस्तूचा विमा काढता लोक, कारण त्यांना आधीच माहिती आहे खैचं नुकसान होणार आहे. मला कधी कधी हसू येतं जेव्हा माझ्याकडे एक विमा एजंट आला आणि मी त्यावेळेस नोकरी करत होतो आणि तो मला म्हणे, सर विमा काढा, फार गरज आहे. म्हटलं बरोबर आहे, काढलेले आहे म्हटलं मी सगळे माझ्या पगारामध्ये आता जागा नाही, तेवढा माझा पगार पुरत नाही. ते म्हणे नाही नाही तुमच्या मुलांचे काढा. म्हटलं मुलांचे विमे का काढायचे? म्हणे मग त्यांना जर काही झालं तुम्हाला पैसे मिळतील. म्हटलं एवढे नालायक कधी पण झालो म्हटलं आम्ही, का पोरं मेल्यावर त्यांच्या पैशावर आम्ही जगू? नाही म्हणे सर, पण तुमची कुटुंबाला तुम्ही त्यांना शिक्षण देता, त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता, पण ते पण तुमची संपत्तीच आहे, बरोबर आहे ना? म्हटलं संतती ही संपत्ती आहे, परंतु ती आर्थिक अर्थाने नव्हे, भावनिक अर्थाने संपत्ती आहे. तुमच्या व्यवसायाला कुठेतरी मर्यादा ठेवा म्हटलं. पण तो विमा एजंट मोठा जिद्दी असतो. तो म्हणे हे तुम्ही खूप भावनिक झाले साहेब म्हणे, पण जेव्हा बित्तेनं कुटुंबावरती तेव्हा कळते म्हणे. तुम्हाला मुलांचं जर तुम्ही जर काढला, तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करणार आहे साहेब, बरोबर आहे? तुम्ही एखादी प्लॉट घ्याल, फ्लॅट घ्याल, काहीतरी गाडी घ्याल, कुठेतरी गुंतवणूक कराल, जमीन घ्याल, तशी गुंतवणूक करा ना तुमच्या मुलांमध्ये. इथपर्यंत तो बोलला. मग त्याला मी शेवटचा प्रश्न विचारला. म्हटलं का रे बाळा, विमा कशाला काढतात? तरुण मुलगा होता. तो म्हणे सर सुरक्षेसाठी. बरोबर आहे ना? म्हटलं हो. म्हटलं विमा त्या मुलांचा काढल्यानंतर त्यांचे हप्ते कोण भरणार रे? म्हटलं. म्हणे सर तुम्हीच भरणार. मुलं तर काय 8वी 9वीला आहे म्हणे, ते कसे काय भरतील? म्हटलं जर मीच गेलो त्यांचे हप्ते कोण भरेल? जो कर्तबगार आहे, जो कमावतो त्याचा विमा काढला पाहिजे. जो भोगतो, उपभोगतो त्याचा विमा काढून काय उपयोग आहे? ती का वस्तू आहे का? का ट्रॅक्टर आहे एखादा, मग तो पैसे कमवून आणतोय, मग त्याचा विमा काढा. म्हणजे मित्रांनो, जी गोष्ट तुम्हाला काहीतरी उत्पादन देते तुम्ही त्याचा विमा काढता, आणि विमा काढल्याने तुम्ही ते उत्पादन तुमचं सुरक्षित राहतं, बरोबर आहे? आणि म्हणून पालकाचा विमा काढला पाहिजे, पाल्यांचा नाही. तुम्ही गुंतवणूक पाल्यांसाठी करू शकता. चला आत्ता तुम्ही हजार रुपये भरले कन्या योजनेमध्ये आणि लग्नाला तुम्हाला 7-8 लाख रुपये भेटले, ती गोष्ट ठीक आहे, विमा नाही असू शकत लहान मुलांचा. तसं जीवनामध्ये आमचं जीवनाचं उत्पादन आम्हाला जर हवं असेल, आमचं जीवन आम्हाला काय देतं? उत्पन्न देतं ना. समजा आम्ही जगतो तर आम्हाला अनुभव मिळतात, सुख मिळतं, आनंद मिळतो, इकडे तिकडे आम्ही फिरतो, आम्हाला जीवनाची मौज मिळते. हे जीवनाचं काय उत्पादन आहे. आणि मग या जीवनाची पण सुरक्षितता पाहिजे. आणि मग सद्गुरू आज आम्हाला असं म्हणता की तुम्हाला जर ह्या जीवनाचा विमा काढायचा असेल तर ह्या जीवनाचा सर्वोत्तम विमा म्हणजे आनंद आहे. जर तुमच्या जीवनात आनंद असेल ना, तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जिवंतच राहाल याची खात्री आहे, असं सद्गुरू आम्हाला आज सांगता. तुमच्या जीवनामध्ये जर आनंदच नसेल ना, तर तुम्ही कुठल्याही छोट्याशा संकटाने कोलमडून जाल. जेव्हा आम्रपाली आणि मोनिका त्या दोघींचे जेव्हा वडील गेले, तेव्हा त्या दोघींचा खूप जीव होता वडिलांवरती. आणि साहजिकच मुलींचा जीव असतो आपल्या वडिलांवरती, जास्त जीव असतो थोडासा. ते आपला भावी पतीसुद्धा आपल्या वडिलांसारखाच शोधतात, इथपर्यंत मुलींचा जीव असतो आपल्या वडिलांमध्ये. ते प्राकृतिक आहे. ज्यावेळेस ते जातात त्यांच्या जीवनामधली फार मोठी जागा रिकामी होते. मग ते अक्षरशः एवढे कोलमडून गेले. मी त्यांना एक प्रश्न विचारला. म्हटलं तुम्हाला जर शारीरिक जखम झाली एखादी, तर तुम्ही ती चिघळवता की लवकर बरी करता?
ते म्हणे लवकर, जेवढी लवकर बरी होईल तेवढं लवकर चांगलं. नाही म्हणे मग दररोज तिची खपली काढून तिचं रक्त काढून रक्ताळून ती थोडी आणखीन लांबवायची. हे बरोबर आहे ना? मी कसं काय, चुकीचं आहे म्हणे हे. मग मनाला झालेली जखम तुम्ही कशी काय ती लांबवता पुढे? ती जेवढी लवकर बरी होईल, एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून जाणं हे दुःख जे आहे ही तुमच्या मनाला झालेली जखम आहे. त्यांचा एक स्पेस असतो जो तुमच्या जीवनामध्ये असतो, त्यांची एक जागा असते. जशी वस्तू आहे या ठिकाणी, ह्या ज्या वस्तू आहेत या वस्तूंची एक जागा आहे. ज्यावेळेस ती वस्तू आपण खाली करणार आहे तर आपल्याला आलेलो जाणवणार आहे की ही जागा रिकामी आहे. तसं आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीची जागा असते, ती जागा जेव्हा रिकामी होते तेव्हा दुःख होतं. दुःख याचं होतं की ती जागा भरून काढण्यासाठी आपलं शरीर संतुलन मागतं. तिच्याकडनं मिळणारं प्रेम, तिच्याकडनं मिळणारं कौतुक, तिच्याकडनं मिळणारं आदर, सुरक्षितता, पोषण, या सगळ्या गोष्टींची एक गरज निर्माण झालेली असते आणि ते सगळं बंद होतं. जसं झाडाची जर एक मुळी जर तोडून टाकली, तिकडनं मिळलेला सगळा सप्लाय बंद होऊन जातो. नोकरी गेल्यावर कसं तुमचं उत्पन्न बंद होऊन जातं, ती जाणीव होते त्याची, पटकन दुसरी नोकरी शोधतो. तसंच आहे, भावना वेगळी आहे पण ती भावना तशीच आहे. कोणतंही नातं असू द्या, त्याची एक जागा असते आणि ती जागा ज्यावेळेस रिकामी झाली त्यावेळेस ते दुःख होतं. आणि मग आपण एक लक्षात ठेवायचं, ते दुःख जे आहे ते आम्ही जेवढ्या लवकर भरून काढता येईल तेवढ्या लवकर भरून काढलं पाहिजे. आणि मग मी त्यांना सांगितलं, एक लक्षात ठेवा, जर तुमच्या वडिलांवर जीव आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे? त्यांच्यासाठी जे चांगलं आहे ते केलं पाहिजे. का तुमच्यासाठी चांगलं आहे ते केलं पाहिजे? आज तुम्ही तुमच्या दुःखामध्ये रडतायत, त्यांच्या प्रेमापोटी नाही रडत आहे. तुम्हाला त्यांची आठवण आली, तुम्ही उदासीन आहे, तुम्ही स्वतःकडे लक्ष देत नाही आहे, वेळेवर खात नाही आहे, पित नाही आहे. तुम्हाला वाटतं तुम्हाला दुःख देत आहे, अजिबात नाही. तुम्ही त्यांना दुःख देत आहे. कशावरून? जो मेलेला जीव असतो त्याला काही कळत नाही, कोण माझं कोण तुझं, त्याला काही कळत नाही. त्याला फारसं ज्ञान नसतं. अस्पष्ट, जसं झोपेमध्ये स्वप्न पडल्यावर आपली जशी अवस्था होते, अगदी तशी अवस्था माणसं मेल्यानंतर माणसाची होते. त्याच्यापेक्षाही भयंकर होते, परंतु आपण तिथपर्यंत थांबूया. तर जेव्हा तो जीव पुढच्या मार्गाला लागतो ना, जसं आपण म्हणतो, कन्या सासूराशी जाये मागे वळून पाहे, तशाप्रमाणे तो जो जीव असतो तो मागे वळून बघतो. ते शरीराकडे वळून बघतो, त्याच्यात राहिलेला असतो तो, त्याच्या शरीराशी जोडलेल्या माणसांना बघत असतो कौतुकाने. अशा वेळेस त्याला त्यातून जेवढ्या लवकर मुक्त, निदान या म्हणजे जीवनाच्या भवसागरातून नाही मुक्ती झाली, पण कमीत कमी त्या देहातून तर मुक्ती होते त्याची. आता तशी झालीच आहे, परंतु मोहाच्या जाळ्यातून मुक्ती जर नाही झाली तर मग मात्र आपण त्याला म्हणतो अतृप्त आत्मा झाला. आणि अतृप्त आत्मा हा स्वतःसाठी भयंकर नरक यातना भोगत असतो. त्याला अतृप्त होण्यामध्ये त्याच्यासाठी दुःख करणारी लोक त्याला बांधून ठेवतात. आणि म्हणून त्याला त्याचे धागे तोडण्यासाठीच आम्ही दशक्रिया विधी करतो, आम्ही जे काही बंधनं वगैरे करतो, ती सगळी क्रिया त्याच्यासाठी आहे की त्याला लवकरात लवकर काय करा, अलगदपणे मोकळं करा. जसं डॉक्टर तुम्हाला झालेला ट्यूमर झाल्यानंतर जसा तो अलगद बाजूला काढून तिथं बँडेज करून देतो ऑपरेशनद्वारे, तशा प्रकारे तो तुम्हाला अलगद बाजूला काढण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्या जीवाला मोकळं करण्यासाठी तुम्ही दुःख नाही राहिलं पाहिजे. तुम्ही जर आनंदी असलात तर तो जीव गुंतत नाही, आणि तुम्ही जर दुःखी दिसला तर तो जीव गुंततो. आणि म्हणून त्याची मुक्ती त्याच्यासाठी सर्वात मोठा आनंद असतो. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की तुम्ही दुःख जे करता त्या दुःखामध्ये आनंद शोधा. कुठलीही गोष्ट तुम्ही जर गमावली तर त्याची चांगली बाजू शोधा. जुनी लोकं काय म्हणायची, जर तुमची एखादी वस्तू जर हरवली तर सांगा की दळिंद्री गेली, दारिद्र्य गेलं. कसं काय? कारण त्या वस्तूमध्ये कोणाची तरी वासना अडकली होती, त्या वासनेमुळे ती वस्तू ते घेऊन गेला. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जे काही कर्म तुम्हाला भोगायचे आहे त्यातलं काही भोग तो घेऊन गेला, तुमचा वाटेकरी झाला तो. मग त्याचे काय माना? आभार माना. माणसं त्याच्यामध्ये पण जीव गुंतवता, मग त्याच्यामध्ये जीव गुंतवल्यामुळे त्याचं कर्म तुमच्याकडे येतं, तुमचं त्याच्याकडे जायच्या ऐवजी. त्याला तर ते लाभत नाहीच, आणि ते तुम्हाला तर लाभू पण शकत नाही. अशा प्रकारे माणसं दुःखात आणखीन दुःख शोधता. आणि म्हणून ज्याच्याकडे आनंदाचा विमा आहे तो दुःखात सुद्धा आनंद शोधतो.
त्याला सवय लागलेली आहे आनंद, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद शोधायचा. जेव्हा तुम्हाला प्रत्येक छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये आनंद शोधायची सवय लागते त्यावेळेस तुम्ही सकारात्मक बाजू बघता. आणि ज्यावेळेस तुम्ही सकारात्मक बाजू बघायला लागता तेव्हा तुमच्या जीवनामध्ये आनंद हा विमा बनतो आणि तुमचं आयुष्य सुंदर बनतं. नाहीतर मग जी लोक आनंदाचा विमा काढत नाही, आनंद पकडून ठेवत नाही, ती माणसं आपलं जीवन नरक समान करून टाकतात. मग जीवनात तुम्हाला जर स्वर्ग सुख जर भोगायचं असेल, स्वर्ग निर्माण करायचा असेल तर तुम्हाला आनंदाचा विमा काढला पाहिजे. आनंदाचा विमा काढणं म्हणजे काय हो? आनंदाचा विमा काढणं म्हणजे मी जिवंत आहे ह्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. मला सांगा, सर्वात मोठी गोष्ट कोणती आहे या आपल्या आयुष्यामध्ये? मी जिवंत आहे. काही मूर्ख असं म्हणतील जिवंत आहे त्याच्यामध्ये काय विशेष आहे? हां, तू जन्माला आला हेच विशेष नाही, तेव्हा तुला काय विशेष वाटणार आहे? जो आंधळा आहे बुद्धीने, ज्याची बुद्धी आंधळी झालेली आहे, त्याला तुम्ही कितीही सुंदर असं नयनरम्य दृश्य दाखवलं तर त्याच्यासाठी तो काळोख आहे. तेव्हा बुद्धी दरिद्री माणसाला तुम्ही काय पण सांगितलं तर तो काय म्हणणार, काय त्याच्यामध्ये विशेष आहे? कारण त्याच्या जीवनामध्ये विशेष काहीच नाही आहे. त्याचं जीवन त्याच्यासाठी ओझं आहे, बरोबर आहे. आणि ते ओझं होण्याचं कारण आहे त्यांनी काही कल्पना रचलेल्या आहे आणि त्या कल्पनेच्या प्रमाणे त्याला काय पाहिजे? आयुष्य पाहिजे. आपण सर्वांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की माणसाने जिवंत असल्याचं समाधान नेहमी जागृत ठेवणं आणि जिवंत असल्यानंतर जे काही चांगलं मिळतं त्या चांगल्या मिळण्याकडे कॉन्सन्ट्रेशन करणं. त्याच्या गुलाबाला किती काटे ते मोजत बसले पाहिजे की त्याचं फूल किती सुंदर आहे याचा आनंद घेतला पाहिजे. ते माणसं ते काटे मोजत बसतात. तुम्ही जर काटे मोजत बसले तर तुमचा हात रक्तभंबाळ होणार आहे. तुम्हाला गुलाबाची गुलाबी नको आहे, तुम्हाला तुमच्या रक्ताची गुलाबी पाहिजे सवय लागलेली आहे, खाजून दुखणं करायची सवय लागलेली आहे. तर तुम्हाला प्रकृती काही करू शकत नाही, तुम्हाला मदतच करेल प्रकृती. ती म्हणेल ठीक आहे त्याच्या खाली पण एक काटा आहे, घे कापून, तुला हाच आवडतं आहे की नाही. तुम्ही जे फोकस कराल ते तुम्हाला मिळतं, लक्षात ठेवा. तुम्ही ज्याचं चिंतन कराल तेच तुमच्याकडे आकर्षित होतं. योगेश ग्राउंडवर खेळता खेळता योगेशला एक दिवस मी प्रश्न विचारला, का रे म्हटलं तू सगळे बॉल सगळे वाईडच का बरं टाकतो? तो म्हणजे सर मला नेमकी ती वाईडचीच रेषा दिसत राहते म्हणे. मी तुला स्टंप का नाही पाहत म्हटलं तू? हां नाही म्हणे ती वाईडची रेषा पाहतो नेमकी बॉल तिथंच पडतो. म्हटलं जिथं पाहतो तिथंच पडणार ना. तसंच आमचं सौरभचं आहे. त्याला म्हटलं तू गाडी नेमकी खड्ड्यातच कशा घालतो रे? हां 2 खड्ड्यांच्या मध्ये जागा राहते तिथं का बरं तुझं लक्षात राहत नाही? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे, जे फोकस करतो आपण, माणसाचं जे जीवन आहे ते तिकडंच जातं, तिकडं त्याची ऊर्जा केंद्रित होते आणि तेच तुमच्याकडे आकर्षित होतं. तेव्हा मनामध्ये चिंतन जे आहे तुमचं ते चिंतन नेहमी कसं पाहिजे? सकारात्मक पाहिजे. आणि आम्ही सगळ्यांनी आनंदासाठी जगलं पाहिजे, दुःख नको यासाठी नाही जगलं पाहिजे. बघा, दुःख नको हा भाग वेगळा आणि आनंद हवा हा भाग वेगळा. दुःख नाही आहे, आनंद मिळेलच याची काही खात्री नाही, पण आनंद हवा असेल तर दुःख असूच शकत नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आनंदासाठी जगा. विचार करा, ह्याच्यामध्ये आनंद आहे नाही आहे. तुम्ही हनुमानाचं जे प्रसंग आहे सीतेबरोबरचा, माता सीतेने ज्यावेळेस आपला सगळ्यात आवडता हार, मोत्याचा हार जेव्हा बजरंगबलीला दिला त्यावेळेस त्याने काय केलं? तो चावून चावून फेकून दिला. तिला प्रचंड वाईट वाटलं तरी पण त्यांनी फेकूनच दिला. तो म्हणे काय झालं? त्यावेळेस विचारलं सीतामातेने, त्यावेळेस तिने काय सांगितलं? नाही, तू का हे सगळं फेकून दिलं बाळा? हे तर माझं सगळ्यात आवडतं आहे. त्यावर बजरंगबली म्हणाले की याच्यामध्ये माझी सियाराम नाही आहे, ज्याच्यामध्ये माझे सीताराम नाही ते माझ्या काही उपयोगाचं नाही. तसं तुम्हाला जीवनामध्ये प्रत्येक प्रसंग जीवनाचा त्या दृष्टिकोनातून पाहता आला पाहिजे. तुम्ही जर पाहायला शिकले आणि तुम्ही जर आनंदावर फोकस करायला शिकले नेहमी, तर तुमच्या जीवनामध्ये असा सुंदर विमा काढला जाईल की तुम्हाला दुःख हे तुमच्या वाट्याला कधी येणारच नाही. तुम्हाला दुःखाचं गाव कधी लागणारच नाही. तुम्हाला नेहमी आनंदाचा हायवे लागेल. आणि म्हणून आजपासून सर्वांनी आपल्या जीवनामध्ये आनंदाचा विमा काढून घ्या. आणि जर आनंदाचा विमा जर काढलात तर तुमचं जीवन सुंदर बनेल आणि तुम्हाला त्या जीवनाची एक प्रकारचा एक जो आवड आहे, एहसास आहे, तो एकदम जवळून होईल. तुम्ही त्या जीवनामध्ये रमाल. मग असं जीवन निर्माण करा आणि आपल्यासाठी आनंदाचा विमा काढा. धन्यवाद.